मोदी दल्ले भोसड़ी नाली के तू साले नाली तू नाली में उगाए, तू भोसड़ी नाली के कीड़े नाली के पौधे तू कमल उगा हुआ है नाली के अंदर। भोसड़ी के बच्चे जा दिखेगा ना तेरे मुंह पे नाली से कीड़े उठा उठा के फेंकूंगी, तेरे मुंह के अंदर घुसाऊंगी, तेरे मुंह के अंदर कुत्ते की हड्डी डालूंगी। धर्मेंद्र प्रधान की तो माँ की भोसड़ी, मोटा साला गैंडा साल का बच्चा। वाव, जंजीस ही आहे नीटची विद्यार्थिनी जी आपल्या पंतप्रधानाला रंडी की औलाद म्हणते। आम्ही लहानाचे मोठे झालो, शिकलो, सवरलो, फिरलो, कमवलं, उडवलं आणि आता आम्ही आमच्या म्हातारपणाच्या प्रवासाकडे निघालो, पण आजपर्यंत आम्ही देशाच्या पंतप्रधानांना कधी शिवी नाही घातली। लहानपणी किंवा अजूनही जवानीच्या टप्प्यात असताना पोलिसाची गाडी जरी दुरून दिसली तर आम्ही घाबरून जायचो। आजच्या वयात सुद्धा जर बाईकवरनं चाललो असू किंवा कधी चुकून घरी लायसन्स राहिलं असेल किंवा काय आणि नाकाबंदीला पोलीस असली तर आमची फाटते याच्यासाठी, कारण त्यांना ते पद दिलं आहे ज्याची रिस्पेक्ट असणं गरजेचं असतं, ठेवणं गरजेचं असतं। हे संविधानात, तुमच्या सोकॉल्ड संविधानात लिहिलेलं आम्ही पाळतो। आता काही मुलं मला DM करतात, स्टुडंट्स किंवा काही दलित लोक मला मेसेज करतात, निषेध, अनफॉलो। अरे तुमच्या अनफॉलो, मी तुमच्या घरी आली नव्हती मला फॉलो करा म्हणून सांगायला। तुमच्या फॉलोनी माझं घर चालत नाही आहे। आम्ही मेहनत करून कमवतोय, खातोय, तेव्हा आमचं घर चालतंय। मी तुम्हाला कोणाला अनफॉलो किंवा फॉलो करायला पण आलेली नाही आहे का तुम्ही असे आहात किंवा तसे आहात। माझं कोणावरतीही आक्षेप नाही आहे। प्रत्येक माणूस तेच खातो, तेच हगतो, तेच रक्त आहे प्रत्येकाच्या शरीरात। ज्याला जसं पाहिजे होतं तो तसा झाला बाबा। मी त्या गोष्टींना मानत नाही। माझे खूप जवळचे मित्र आहेत जे दलित आहेत, खूप जवळचे भाऊ ज्यांना मी भाऊ मानते मनापासून, ते मुस्लिम आहेत। पण तुमच्या लोकांमध्ये, तुमच्यासारख्या लोकांमुळे कदाचित आमचीही तुटातूट होईल, पण कदाचित आमचे ते संस्कार नाहीत। असे काही मोजके लोक असतात ज्यांना कळतं की मला काय म्हणायचं आहे। म्हणजे इतकं मॅनिप्युलेशन झालं या स्टुडंट लोकांमध्ये की मोठ्या माणसांचं त्यांना ऐकायचंच नाही आहे की त्यांना म्हणायचं काय आहे, काय सांगायचं आहे। अरे मी सांगून झाली की तुम्ही स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्रोटेस्ट करा ना, आहे ना मी तुमच्याबरोबर राजीनामा मागण्यासाठी। शांततेचा प्रोटेस्ट करायचा असतो, तो शांततेतच करायचा असतो ना। संसदेत अलाव नसताना तुम्हाला आय घालायला जायला तिकडे सांगितलं कोणी? आणि मग जर तुमच्यावरती लाठीचार्ज झाला तर तुम्ही म्हणता की लहान लहान पोरांना मारलं। ही असली पोरं, ह्यांच्या गांडीत बांबू घासून असं गोल गोल फिरवला पाहिजे आणि असं उभा करून आणखीन गोल गोल पुन्हा आपडला पाहिजे। हे असले स्टुडंट्स ज्यांना माहिती नाही का, जे आपल्या देशाच्या पंतप्रधानाचीच इज्जत नाही करू शकत, ते घरी आय डाऊट आपल्या आई वडिलांची काही इज्जत करत असतील। आणि जर ही भाषा नीटचे स्टुडंट वापरत असतील तर मग वा रे वा, विचारायलाच नको। कुठल्या तुझ्या बाप जर आई झवाडे वेळेवर झोपला असता ना तर ही असली अवलाद जन्माला नसती आली। फाटलेल्या कॉन्डमचा नतीजा झाली। हरामखोर, कुठे भेटलीस ना आई झवाडे, तुला उपडा करून शे। तुम्हाला वाटतं का की ही खरोखरच नीटचे स्टुडंट असेल? कुठून आले आहेत हे लोक? आणि जेन्युइन चांगल्या घरची पोरं ऑफकोर्स नीटपर्यंत पोचले म्हणजे चांगले पर्सेंटेज घेऊन पोचले असणार, नाहीतर आरक्षण घेऊन 35-35% जाऊन नीटपर्यंत पोचले असणार। एकतर ते स्टुडंट असणार किंवा कुठून ना कुठून तरी आता त्या झोपडपट्ट्या पडल्या किंवा बांगलादेशानं गांडीवर लात मारून हकलवले जाते, ते इकडे तिकडे फिरतंय, ते त्याचा चुकीचा फायदा उचलून घ्यायला आले असतील इथे की बाबा आपल्याला मिळाले तर बहती गंगा में हात धोलो। पोलिसांना मारायला रिकामी रस्त्यावर दगड यांच्याकडे आले कुठून? म्हणजे हे ऑलरेडी प्लॅन्ड आहे ना। या गोष्टी ह्या पोरांना कळत कशा नाही? ऑल आय वॉन्ट टू से इज त्या अभिजित दिपकेला साईडला करा आणि तुमचा स्टुडंट्सचा एक वेगळा प्रोटेस्ट सुरू करा। का नाही ऐकणार मोदी? सिंपल गोष्ट तुम्हाला कळत नाही। तुम्ही सांगता बाबा आम्हाला मोदी पण BJP पण नको, आम्ही CJP पण नाही, कशाला नको? ह्यांच्याकडे तुम्ही राजीनामा मागताय ना, मग ह्यांच्यासाठी तुम्हाला उभंच राहायला लागणार। मग तुम्ही जर CJP बरोबर उभं राहणार तर राहताय तर तुम्हाला कळत नाही आहे का हा BJPच्या अगेन्स्ट प्रोपगंडा चाललाय? तुमचा फक्त वापर केला जातोय तिथे। लढा ना बाकीच्या लोकांसाठी। आधी काय कोणी प्रोटेस्ट नव्हते केलेले? स्वतःच्या हक्कासाठी स्वतः उभे राहा। तुम्हाला असले झाटू कशाला पाहिजेत? आणि मग मी विचारेन तुमची कास्ट काय मला आधी सांगा, त्याच्या हिशोबाने मी बोलते। तर तुम्ही मग बोलणार आता कास्टवर आली का? नाही, शाळेत ॲडमिशन घेताना तुम्हाला पहिला कास्ट लागते, कॉलेजमध्ये जाताना तुम्हाला पहिल्यांदा कास्ट लागते, नोकरी घेताना तुम्हाला पहिला कास्ट लागते। मग कास्टबद्दल विचारायचं नाही? म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुमच्या कास्ट असतात। आता तिथे उभे राहून तुम्ही जर राजीनामा मागताय, कशासाठी मागताय? नीटचे पेपर फुटले म्हणून मागताय ना। मग त्यातले जेवढे नीटचे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतले आहेत त्यांनी सांगा की 500 आणि 600 मार्क मिळालेल्यांना पहिल्यांदा ॲडमिशन मिळालं पाहिजे। आरक्षण बंद करा, सगळ्यांना एकसारखं कॅटेगरीमध्ये घ्या। निगेटिव्ह मार्क मिळालेल्यांना आधी ॲडमिशन्स मिळत आहेत, हे तुम्हाला लोकांना समजत नाही। तुम्ही तिथे सगळ्यांसाठी उभे जरी राहिले आणि लढलात तरी तुमचे किती मार्क असले तरी तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही आहे। ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी बोलते मी। आणि काल हे एक मत बाई मांडत असताना तिच्या हातात माईक खेचला गेला, तिला बोलायला नाही दिलं, आणि म्हणून मी हा प्रोटेस्ट सपोर्ट करत नव्हते। ज्यांना कोणाला प्रॉब्लेम होता ना त्यांनी विचार करायच्या गोष्टी। आम्ही ओपन कॅटेगरीतले होतो, आम्ही शाळेत शिकत असतानापासून आम्हाला फी माफ नव्हती, आरक्षणवाल्यांना फिया माफ होत्या। आमची आई कशी दागिने विकून गाण ठेवून आम्हाला शिकवलं, आम्हाला माहिती आहे। सगळ्या गोष्टी लक्षात आहेत, म्हणून या प्रोटेस्टला मी सपोर्ट नाही करत आहे। पण जर ओपन कॅटेगरीवाल्यांना पण तितकाच मान मिळणार असेल आणि आरक्षण कॅन्सल करून जर तुम्ही ओपन कॅटेगरीवाल्यांना ज्यांना जेन्युइन मार्क्स मिळतात त्यांना ॲडमिशन देणार असेल तर माझा सपोर्ट त्यांना आहे। नाही तर भोसड्यात गेले ते नीट एक्झाम आणि सपोज हक्काचं बोलायला गेलं सांगा ना, त्या अभिजित दिपकेला घ्या, तुमचं आरक्षण कॅन्सल करा आणि जेन्युइन परीक्षा घ्या। बघा तो विषय तो मुद्दा तिकडे मानतो का म्हणून। आणि वार्ता करतात माझ्याबरोबर आली जातीपातीवर। आणि एरवी मी मला तुमच्या त्या अजान नमाज पण पढता येते, मला त्या ख्रिश्चन लोकांचे प्रेयर्स पण बोलता येतात, मला हिंदूच्या आरत्या पण गाता येतात, मला सगळे समजतं, मला सगळं येतं आणि सगळ्या प्रकारचे मित्रमैत्रिणी माझ्याकडे आहेत। पण जर तुम्ही लोकांनी जातीपातीबद्दल
तुमच्या हिशोबाने बोलून जर माझ्या गाणी तुम्ही करायची प्रयत्न केला ना तर मी तुम्हाला नागडा करणार हा. जिथे माझा धर्म आहे ना तिकडे मी माझ्या जातीपातीबद्दल बोलणार. बेंचोत घेणं देणं नाही. चुतिया लोकांना असं मॅनिप्युलेट केलं, गू खातात. ह्यांच्या आईबापांना पण आखला नाहीत काय? आमच्या आईबाबांनी शिकून ठेवलेलं, आमच्या शरीरात भरून ठेवलं रक्त. आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवून ठेवून ठेवली, ती आम्ही घेऊन चालत आलो म्हणून आम्ही बोलू शकतोय. तुम्ही काय बोलताय, काय हाकताय तोंडातून, काय बरत आहे तुम्हाला त्याचीच सुब्रत नाहीये. बेंचो तिकडनं कतारवरनं आणि बांगलादेशवरनं ह्यांना रात्रीची जेवणं येत आहेत. तिकडे जेवायला उभे कोण सलवार कमीज घालून लांडे स्टुडंट गेले कुठे जे खरे प्रोटेस्टसाठी उभे आहेत? इकडची तिकडची रील घ्यायची, जमा करायची, पाठवून सांगायचं का हे बघा हे असं झालंय ते तसं झालंय. अरे पण आम्ही इथे बसून पण आम्ही जे बघतोय आम्हाला कळतंय ना का सिनारिओ काय आहे तो. गुता आम्ही पण नाही खात. तुम्हाला ऐता मिळालाय ना त्याच्यामुळे तुम्ही लोक शेफारले आहेत. मेहनत करून तुम्हाला गांडीवर लाता नाही पडल्यात अजूनपर्यंत आयुष्याची. तुम्ही स्ट्रगल करताय ना त्याच्यासाठी, म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही लय हुशार झालात. जगभरात जेव्हा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा आयक्यू काढलाय ना, तुम्ही तुमचा आयक्यू तुमच्या आई बाबांपेक्षा कमी दाखवला जातोय. या मोबाईलमध्ये बघून स्वतःचं जग शोधताय म्हणून 24 तास त्या मोबाईलमध्ये काही ना काही बघून स्वतःला शहाणं समजायचं. खेळ नाही, काही नाही, तुमच्या शरीराला नीट अन्न पाणी मिळत नाही, झोपा मिळत नाहीत. त्याच्यामुळे सगळीकडनं तुम्ही वीक झालेले आहात. आम्हाला बीजेपीचा विचार नाही करायचा, आम्हाला सीजेपीचा विचार नाही करायचा. आम्ही आमच्या हक्कासाठी, अरे हक्कासाठी लढताय, कोणाकडे लढताय, मागताय कोणाकडे? बीजेपीकडेच मागताय ना. मग विचार नाही करायचा कसा? आणि ज्याच्याकडे मागताय त्याच्यात म्हणजे ज्याच्याकडे खाताय त्याच्यात याच्यात तुम्हाला हागायचं आहे. तुम्हाला पूर्णपणे जर बुद्धी नसेलच तर गपचूप जाऊन आता ऍडमिशन परत परीक्षा होत आहे त्याचा जाऊन अभ्यास करा, पास व्हा. धर्मेंद्र प्रधानांनी सांगून दिलं ना, मोदींनी सांगितलंय ना, पुढच्या वेळेपासून ज्या कुठल्या नीटच्या एक्झाम होणार त्या कम्प्युटराइज होणार. हे पण तुमच्यासाठी मोकळं करून दिलंय. पण तरी तुम्हाला प्रोटेस्ट थांबवायचं नाही, कारण मुळात अजेंडा प्रोटेस्टचा नीटची परीक्षा थांबवणं, नीटची एक्झाम पेपर फुटले तो नाहीच आहे. मोदी कसा पाडता येईल, पण तो तुमचा बाप आहे रे. त्याने गोत्रा हत्याकांड ऐकला, सर्जिकल स्ट्राईक ऐकली, ऑपरेशन सिंदूर आणि अजून बरंच काय सगळं बघितलं. सगळ्यांना पूर्ण उरलेला माणूस आहे तो. नाका नादाला लागू त्याच्या. स्टुडंट आहात, आयुष्य बर्बाद होईल. आयुष्य खूप छान आहे जर शिस्तीत वागलो तर, जगायला पण आणि बघायला पण. अरे असल्या कुठून आणल्या त्या पोरी ज्या तिकडच्या संसदेच्या बाहेर पार्क असलेल्या त्या टॉयलेटमध्ये वरती उभे राहून टाईल्सला धारा काढतायत सो ते पोलीसवरती अत्याचार करू शकतील. पोलिसांना तर फेकून मारत असतील. हे विद्यार्थी आहेत ज्यांनी तुमच्यासारखीच आयुष्यभर मेहनत करून करून ते पोलीस आले. त्यांच्या याचं तुम्हाला काय पडलेलं नाही आहे. आणि कुठल्याच पोलिसांनी बाय द वे पहिल्यांदा हात उचललेला नाही आहे. आणि जर जेन्युइन विद्यार्थी आहेत तर त्यांनी नक्कीच उचलला नसेल. आणि पोलिसांसारख्या व्यक्तीवरती जर हात उचलण्याचा अधिकार साध्या जनतेला आहे तर मग असल्यानं गोळ्या झाल्या पाहिजे जागेवरतीच. हा आपला भारत देश नाही. या आरक्षणाच्या नावाखाली निगेटिव्ह मार्क्स मिळालेल्या प्रत्येक मुलांना आधी आत्महत्या एंट्री मिळते. तुम्ही त्या 20 मुलांची आत्महत्येबद्दल सांगताय. ओपन कॅटेगरीतला माणूस विद्यार्थी दरवर्षी आत्महत्या करतो. इतकी मेहनत करून जेन्युइन मार्क मिळून पण त्याला ऍडमिशन मिळत नाही. आणि तुम्ही लोक असल्या लोकांसाठी प्रोटेस्ट करताय. मग उभ्या राहा, आपल्या हक्कासाठी पण सांगा. आमच्यासाठी पण तो प्रोटेस्ट व्हावा की सगळ्यांना जे जेन्युइन मार्क्स मिळतील त्यांनाच ॲडमिशन मिळावा. माझ्या अंगावरून 4-5 मिसकॅरेजेस गेलेत. मिसकॅरेज एकाच पद्धतीचा, पण ऑपरेशन वेगवेगळ्या पद्धतीने केले गेलेत. वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या डॉक्टरांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेत. जर ऑपरेशन एकच आहे तर पद्धत एकच असायला पाहिजे होती ना. माझं गर्भाशय पूर्ण रिकामी करून टाकलं, निकामी करून टाकलं. आज मी आई नाही होऊ शकत आहे. माझ्या आजूबाजूला असलेल्या बाकीच्या बायकांना पण हात घालून हलवून त्यांची गर्भाशय निकामी करून टाकली. हा कसला तुमचा सायन्स आणि कसलं तुमचं शास्त्र आणि काय आहे तुमचे अभ्यास? आणि जर ही अशी जर नीटची विद्यार्थी या रांडेसारखी कुठून सुटून आलेली कामाडी पुरत नाही झावाडी असले जर विद्यार्थी असतील तर बरं मी बेअवलाद आहे. नको हे जर कोणाचा विचार करणार नसतील, पोलिसांचा, प्राईम मिनिस्टरचा, पंतप्रधानाचा, आपल्या आईबापाचा, आपल्या देशाचा आणि स्वतःला सगळं मानत असतील की वी आर द बेस्ट, तर ह्यांचं फ्युचरचे लवडे लागलेत. ह्यांचं काहीच फ्युचर नाही आता. हे लागले धंद्याला सगळे. बट आय एम रिअली फिलिंग ब्लेस्ड राईट नाव की मला अवलादी नाही आहेत. त्यांनी माणुसकी थुंकून फेकून दिली आहे ना, असल्या अवलादी नसलेल्या बरा. आणि अजून पण जर यांना सुधारायचं नसेल ना तर तुम्ही लोक वाट बघा, फक्त वाट बघा. तो माणूस बाकीच्या पक्षांसारखा प्रयत्न करत बसणार नाही की ह्यांना पाडायचं कसं. त्याचा एकच मूव असतो आणि तो शेवटचा असतो. एकतर तुम्ही आयुष्यभर त्याची माफी मागाल किंवा तुम्ही आयुष्यभर पश्चाताप कराल की तुम्ही काय केलंय. आणि आता तुम्हाला हे कळणार नाही, कारण आता तुमचे हार्मोन्स ना जरा काहीतरी वेगळ्याच गोष्टीवर फुटकायला लागले. जे फुटकायचे थंड होतील ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपण काय गमावलंय आणि आपण आपल्या देशाबरोबर कसं वागलोय आणि देशातल्या पोलिसांबरोबर कसं वागलोय. हरामखोर पोरं तुमच्या जिंदगानीवर. माझा प्रोटेस्ट आता तेव्हाच असेल या नीटच्या याच्यासाठी जेव्हा ओपन कॅटेगरीवाल्यांना सुद्धा समान अधिकार मिळेल. हा माझा प्रोटेस्ट आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, हर हर मोदी.